नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आपण जर नवीन असेल हे यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. गेले काही दिवस आपण बघत होतो की महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये मान्सून हा परतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत होता आणि सध्याच तरी तो आपण बघू शकता की काही भागामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रालगतील काही राज्यांमध्ये त्याची जी स्थिती आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्या संदर्भात आपण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अरबी समुद्रामध्ये आणि मालदीव ह्या समुद्र किनाऱ्याच्या भागामध्ये जे सर्कल तयार झालेलं आहे ते सर्कल पुढील काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने येऊ शकतो का, ह्यासाठी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देणार आहोत. तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एक शेतकरी बांधवाचं चॅनल आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की अरबी समुद्रामध्ये जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे तर त्या क्षेत्राचा परिणाम पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, असं हवामान विभागानेही अंदाज वर्तविलेला होता. आणि त्या अनुषंगाने आपण आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत ही माहिती आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण बघू शकता की स्थानिक पातळीवर आणि त्या संदर्भात आपल्या नाशिक या भागामध्ये, मुंबई कोल्हापूरचा काही भाग आहे त्यामध्ये, त्या ठिकाणी तर काही ठिकाणी आपण बघू शकता की औरंगाबाद मालेगावचा काही भाग आहे, त्या भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी काही स्वरूपात पाऊस हा पडू शकतो. तर त्यासाठी आपण आपल्या पिकांचे नुकसान होऊ नये त्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जो आपण बघू शकता की मुंबई, नाशिक, सुरत महाराष्ट्राला देखील भाग आहे. तर आपण बघू शकता की इंदोर हाही महाराष्ट्राला भाग आहे. आणि अकोला, जळगाव या भागामध्ये काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. तर मित्रांनो, त्यासाठी आपण आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन काही भागांमध्ये पाऊस हा होऊ शकतो. तर सोलापूर, कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात होऊ शकते. तर त्यासाठी आपल्या शेतीची जी काही कामं असतील तर ते मशागतीची कामं करून घेणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, आपली पिकांचं नुकसान होऊ नये त्यासाठी काही उपाययोजनाही करणं गरजेचं आहे. तर अशा नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये आपण कुठून व्हिडिओ पाहता हेही नक्की लिहा. तर धन्यवाद.